तुर्तास पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भारतीय जनता पक्षाने पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचा अभिजित दिपके यांनी दावा केलेला आहे। काहीही झालं तरी भाजपमध्ये जाणार नाही असं दिपकेंनी सांगितलं। तुझं आणि अपूर्ण कुटुंबाचं भलं होईल अशी भाजपची ऑफर असल्याचं दिपकेंनी म्हटलंय। अभिजित दिपकेंचा दावा मात्र भारतीय जनता पक्षाने फेटाळलेला आहे। होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे। ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। नरेंद्र मोदीचं तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी। तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? मला असं वाटतं भाजपामध्ये प्रवेश करण्याबद्दल अभिजित दिपकेला धमक्या देणं हे जे तो सांगतोय हे धादांत खोटं आहे। भारतीय जनता पार्टी ही संवादावरती विश्वास ठेवणारी आहे, प्रेमावरती विश्वास ठेवणारी आहे आणि भारतीय जनता पार्टी कोणावर बळजबरी करत नाही, सगळ्यांना माहिती आहे। मला असं वाटतं की असं राजकारण अभिजित दिपकेने करू नये ही माझी त्याला विनंती आहे।